नमस्कार. वैजापूर टाइम्स डिजिटल न्यूज चॅनल आता नव्या नावासह नव्या रूपात आम्ही घेऊन आलो. आता यापुढे आपण पाहणार आहात SP न्यूज 57. मी आहे संजय पगारे. तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या बातम्या. रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा. हा आहे का विकास? राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर मतदारसंघात रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून खांद्यावर नेण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारच्या विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोस्टमध्ये रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेल्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. कथित विकासासाठी सत्तेत गेलेल्यांच्या मतदारसंघात आजही रस्त्याअभावी गर्भवती महिलेला खांद्यावरून न्यावे लागत आहे. हाच का विकास, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्रीही रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या जिल्ह्यातच महिलांची अशी अवस्था असेल तर इतर जिल्ह्यांतील परिस्थिती काय असेल असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय. दरम्यान या पोस्टनंतर राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था आणि मूलभूत सुविधांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता दुसरी बातमी. छत्रपती संभाजीनगर शहरात आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील अस्वच्छतेवर युवक काँग्रेसचा संताप. शहरातील N8 येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात अस्वच्छता, दुर्गंधी, घाणेरडी स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केलाय. विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे प्रशासनाने अनेक वर्ष दुर्लक्ष केल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचे सचिव मोहित जाधव यांनी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी एकही वॉर्डन उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. युवक काँग्रेसने प्रशासनाला सर्व समस्या दूर करून वसतिगृहाची साफसफाई करण्यासाठी 2 दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने वसतिगृहाची साफसफाई करून जमा झालेला कचरा आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात आणि संबंधित मंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन टाकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. वळूया आणखी एका बातमीकडे. अवैध दारूच्या पैजेत तरुणाचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रोहिला खुर्दमध्ये खळबळजनक घटना. रोहिला खुर्द येथे अवैध कच्ची दारू पिण्याची पैज लावून एका 30 वर्षीय तरुणाला मोठ्या प्रमाणात दारू पिण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मृत समाधान अण्णा शिंगारे वय 30 यांची प्रकृती दारू प्रश्नानंतर बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी प्रदीप कारभारी डोकळे व गणेश मच्छंद्र पवार यांच्यावर आरोप करण्यात आला असून मृताची पत्नी योगिता समाधान शिंगारे यांनी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलाय. पोलिसांनी तपास सुरू केला असून शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान रोहिला खुर्द परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केलेली आहे. आता भेसळीची बातमी. छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील 2 आस्थापनावर धाड टाकून निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त केलाय. या कारवाईत पाम तेल, सोयाबीन, कपाशी तेल तसेच अज्ञात वनस्पती तेलाचा तब्बल 1,90,643 किलो साठा ताब्यात घेण्यात आलाय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे खळबळ उडाली असून जप्त केलेल्या तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. संबंधित आस्थापनाविरुद्ध नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी SP न्यूज 57 ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.